तर आपलं काम वेळेत परफेक्ट आहे, काळजी करू नका. मी आता काही दाखवणार नाही येत नाही. मी फक्त सांगतो, मी एकदा काय झालं, नवीन लग्न झालं होतं, म्हणजे एकदाच झालं होतं. काही लोकांचा म्हणून आपलं सांगितलं. आणि अहो साताऱ्यात गेलो. साताऱ्यात एक मित्र होता. तो मित्र म्हणाला की जर आता बऱ्याच दिवसांनी आला आणि लग्न झाले, नवीन लग्न आहे, बायको तशी ओळख झालेली होती आणि पुन्हा लग्नामध्ये अंतर होतं बरं. 5-6 महिने गेले होते लग्न होईपर्यंत. मग बायकोला घेऊन आपले फिरायला गेलो. मित्र म्हणाला की आता तू 2 व्हीलर घे, इकडं सदर बाजार, तो शनिवार वाडा, अमका तमक, हे ते सगळं असं फिरून ये. मी आपलं बघायला गेलो आणि त्या एका मोठ्या मॉलच्या शेजारी एक दुकान होतं छोटं. त्या दुकानावरती एक पाटी लिहिली होती, आमचं दुकान रविवारी बंद असतं, ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात विचारावं. आता मी आपलं वाचलं आणि हसलो. तुम्ही हसताय हसलो. तर बायकोनं लगेच माझ्यावर डोळे मोठवले. बायको म्हणाली, नको तिथे दात करायला काय झालं. तुम्ही एरवी हसा म्हणलं तरी हसत नाही कधी, आणि आता कसं काय हसायला लागलंय, कोण तुम्हाला दिसलं काय तिकडे. मी म्हणालो काही नाही, ती पाटी वाचलीस का तू. ती म्हणाली काय ते, आमचं दुकान रविवारी बंद असतं, ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात विचारावे, काय हसायचं काय त्याच्यात. मला आता कळालं की बाई ते असंच आहे वाटतंय. आता म्हणलं असू दे, काय पर्याय नाही. अहो तुम्हाला आता हसायला येते ते तुम्ही हसताय, पण त्यावेळी माझ्या ठिकाणी ठेवून बघा ना. मग पुढे गेलो. ठीक आहे म्हटलं, तुम्ही पदरी पडले, पवित्र झाले, जसं आहे एक वचनी एक कलमी असा आपला कार्यक्रम आहे. आपण काही कुणाला बोलता येणार नाही आता. आणि वैभव घराकडे गेल्यावर सांगू नको असं काही, आपलं खाजगीत आहे, आपले मित्र आहेत म्हणून सांगतोय. तर पुढे पुढे गेलो, सगळा बाजार हे ते फिरून आलो आणि रात्री मित्राच्या घरी जेवलो. आणि आता म्हणलं की मित्र म्हणाला मुक्काम आहे आज, झोपलो मित्राच्या घरी. आता रात्री झोपल्यानंतर माझ्या डोक्यात आपलं ते चालू होतं, कसं काय कळालं नंतर काय झालं असतं ते. आणि माझी अर्धवट झोप चालू होती. तोपर्यंत रात्री 12-1 वाजता बायको मध्येच उठली, हसायला लागली. आता तरी मी जास्त टेन्शन मध्ये गेलो. बायकोला दिसतंय हो. मी DSM-4, DSM-5, ICD-10 सगळं तो बसायला लागलो की कुठल्या टेन्शन आहे का, एन्झायटी आहे का, काय स्किझोफ्रेनिया आहे का, अजून कुठलं आहे, काहीच नाही लक्षात घेतलं. बायको म्हणाली तुम्हाला काही कळलं का. मी म्हणालो नाही हो, काय कळलं नाही, काय प्रॉब्लेम काय. ती म्हणाली अहो आपण बघा दुकानात गेलो होतो, मग तिकडं ती खरेदी केली, मग हे आपण मॉलच्या जवळ तिथं आत्ता कळालं होतं त्यातनी रात्री 12-1 वाजता. आता तुमच्यातल्या काय काय माणसांना अजून कळाले नाही. ते काय म्हणते ते का हसते. आता तुम्ही हसता ठीक आहे हसते, त्यांना हसता येत नाही. तर गडबड अशी असते की आपल्या असे अनेक प्रकारचे नमुने असतात. या नमुन्यांच्या सोबत आपल्याला राहायचंय. तसं माझ्या बंधू भगिनीनो आपल्या कुटुंबात पण असे नमुने असतात. आपण म्हणतो आता काही पर्याय बदलता येत नाही, जसं आहे तसं ऍक्सेप्ट करावं लागतं. मग ज्याला ज्याला ऍक्सेप्टन्स स्वतःचा जास्त वाढवता येतो त्याला सुखी आणि समाधानी होता येतं. पण
माझ्या बंधू भगिनींनो, एक 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. पुन्हा